मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणता आहार पुरेसा आहे. काय ते बघा. एवोकॅडो फळे. तंदुरुस्त हृदयासाठी एवोकॅडो फळे सर्वोत्तम असतात. त्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूप उच्च असते आणि ग्वाकामोल देखील उत्तम असते, असे एनी हेड्स RDN यांनी सांगितले होते. मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आपल्या रक्तामध्ये क्लिअरन्स रेटमध्ये वाढ करतात, परंतु LDLचा उच्च स्तर हानिकारक होऊ शकतो, कारण की LDL हृदयामध्ये रक्ताद्वारे कोलेस्ट्रॉल वाढवते, असे त्यांनी सांगितले होते. जनरल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या एका अध्ययनात समजले आहे की जास्ती वजन असणाऱ्या व्यक्ती जास्त एवोकॅडो खातात, हे त्याच्या LDL कोलेस्ट्रॉल घटविण्याची क्षमता वाढवून असतात. तर जास्त वजन असणाऱ्या स्थूल व्यक्ती किंवा जे कमी चरबी खातात त्यांच्या तुलनेत एवोकॅडो जास्त खाणारे जास्त चांगले स्वास्थ्य राहतात. त्यामध्ये मध्यम चरबीयुक्त आहार घेणाऱ्यांचाही समावेश होतो, असे त्यांनी सांगितले. तुमच्या दैनंदिन आहारात एवोकॅडो फळे समाविष्ट केल्यास वाईट कोलेस्ट्रॉल 15% कमी होऊ शकतात आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त काही वनस्पतीमध्ये आढळणारे काही महत्त्वाची संयुगे मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. सोबतच एड्स म्हणाले होते की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, जळजळ आणि एंडोथेलियममुळे हृदयाचे नुकसान होते. रेस्वेराट्रॉल ऑक्सिडेटिव्ह ताण घटविण्यास, नायट्रिक ॲसिडचे एंडोथेलियन उत्पादन उत्तेजित करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी रेस्वेराट्रॉल उपयुक्त आहे, खूप उपयुक्त आहे. आता भाग दुसरा बघूया मित्रांनो. संपूर्ण धान्य. संपूर्ण धान्य ज्यामध्ये गहू, ओटमील, ब्राऊन राईस, बाजरीचा समावेश होतो. संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनलेला ब्रेड आणि गव्हाच्या पास्त्यामध्ये चांगला असा उपयोग होऊ शकतो, जिथे शुद्ध कार्बोहायड्रेटचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. हे ज्ञात असले तरी संपूर्ण धान्याचा उलट परिणाम होतो, असे क्रिस्टल गॅलेस्पी म्हणतात. हे धान्य पौष्टिक आहे कारण ते शरीराच्या सर्व भागावर परिणाम करते. ते हृदयाचे संरक्षण करते. अनेक अभ्यासामध्ये संपूर्ण धान्य सेवनाचे शरीरावर होणारे परिणाम तपशीलवार सांगितले आहेत. असे केली म्हणतात, आवश्यक चरबी शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला साल्मोन मासा आवडत नसेल तर तुम्ही फिश ऑइलमधून ओमेगा 3 सप्लिमेंट घेऊ शकता, जे मेटा विश्लेषणात आढळून आले आहे की हृदयरोग आणि कोरोनरी हृदयामुळे मृत्यूचा धोका कमी करू शकता. दर आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळा साल्मोन किंवा दुसरे मासे खाण्याचा सल्ला केनिया देतात. अशा प्रकारे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजाराचा वेग कमी करण्यासाठी एवोकॅडो फळे, हिरव्या पालेभाज्या ते संपूर्ण धान्य, साल्मोन मासे किती उपयोग आहेत हे आता केवळ सांगायची आवश्यकता नाही. आता आणखीन एक टीप आहे मित्रांनो. हृदय रुग्णासाठी मटण मासे खाणे घातक असते. काय ते बघा. आपण जर हृदयरुग्ण असाल तर आपण मटण मासे खाणे टाळायला हवे.
का टाळायला हवे ते थोडक्यात जाणूया. माशामध्ये प्रोटीन आणि चरबी दोन्ही असते, तरीही मासे मटणापेक्षा लवकर पचतात. सर्व माशांमध्ये खनिज, व्हिटॅमिन व प्रोटीन असते, ते सुपाच्य असते, तरी मासे खाणे वर्जित आहे, कारण यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त आढळते, जे हृदयाचे एक महत्वाचे कारण आहे. जरी मासे प्रोटीनचा उत्तम स्रोत असला व यात हृदयासाठी आवश्यक फॅटी ॲसिड ओमेगा 3 आढळत असले, तरी यात कोलेस्ट्रॉल जादा असते व ते हृदयरोगाचे एक महत्वाचे कारण बनू शकते. मटन, रेड मिक्स. मटणात चरबी असते, जे अनसॅच्युरेटेड व सॅच्युरेटेड दोन्ही प्रकारचे असते. रक्तात कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसरीनची पातळी वाढते व हार्ट अटॅकचे कारण बनते. यामुळे हृदयरुग्ण मटण खाऊ शकत नाही. लीन मीट मध्ये चिकनमध्ये लीन मीट मध्ये प्रोटीन असते, जे शरीरात ऊतकाची दुरुस्ती करते. यात व्हिटॅमिन आढळते, जे मज्जासंस्थेसाठी लाभदायक असते. यामध्ये सॅच्युरेटेड चरबी प्रमाणात अनसॅच्युरेटेड चरबीपेक्षा कमी असते, जे रक्तात कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसरीनचे प्रमाण वाढवते, जे हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण असते. बीफ माशात पौष्टिक घटक भरपूर असतात, उदाहरणार्थ लोह, जस्त सारखी खनिजे, पण हे जादा खाल्ल्यास कॅन्सर होऊ शकतो. यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, जे हृदयासाठी घातक आहे. आता अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज सारे काही आढळते. एका मोठ्या अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन, 5 ते 7 ग्रॅम चरबी असून यात सॅच्युरेटेड चरबीचे प्रमाण 2 ग्रॅमपेक्षाही कमी असते. एका अंड्याचा पिवळा भाग 488 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल देते. त्यामुळे हृदय रुग्णांनी हा पिवळा भाग खाऊ नये, पांढरा भाग खाऊ शकता. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार.